वेल नमस्ते मित्रांनो, परत एकदा संभाजीनगरला चाललोय संभाजीनगरला चाललोय माहिती का. आणि महाराजांच्या पुतळ्यासमोर आहे, दर्शन घेतो महाराजांचे आणि निघतो है ना. एकटाच नाही, सोबत मित्र पण आहे, तोच आपला गोपाल. वेर यू गो, ऑलवेज गो. बाहेर जायचं असले गोपाल आठवण येते मला. एक सेकंद द्या. गोपाल आलाय, आता गोपाल दाखवतो तुम्हाला. जय शिवराय. ऍक्च्युली सलाम वालेकुम म्हणते मी नेहमी, माहिती आहे का. मित्रांना भेटल्यानंतर मस्ती करत असतो, पण जय शिवराय है ना. आता जायचं चहा प्यायचा, चाय पिंगे और निकलेंगे. क्या बोलते हो, चलो. तर अशा प्रकारे लाईनअप आहे. हे आहे TVS स्टार सिटी 110 आणि हे TVS रायडर आहे 125. तर आपल्याला जायचं आहे 150 किलोमीटर जायचं, 150 किलोमीटर यायचे, म्हणजे ओव्हरऑल 300 किलोमीटरचे होणार आहे. आणि आम्ही सध्या आहेत बीड बस स्टँड येथे. तर तांगडे सट गेट रेडी व्हायला लागलेत. लेट्स राईड बिगिन ब्रो. चला तर मग निघूत आता इथून. वैभव काळ्या आला माझ्यासोबत ढबऱ्या. चाललो एकटा चाललो बघ, पाठीमाग कुणी नाही. पाठीमाग सीट रिकामी. ढबऱ्या लक्षात ठेव, तू लक्षात. टॉप लागून तुला मोठ्या चाललो मी. आमचा गोपाल कुठे आहे? कुठे आहे गोपाल? तर निघालो भावांनो. मी एकटा नाही जाणार आहे, गोपाल जाणार आहे. गोपालच्या नाकात किडा आहे भावांनो. तर काय माहिती आहे का, की बीडमधून निघालो मी. मग तुम्ही मला म्हणू शकता की बीडचा ट्रॅव्हलर माणूस आहे आपण. हां, तो बीडचा ट्रॅव्हलर माणूस आहे आपण, माहिती आहे का. आजपासून तुम्ही मला काय म्हणा माहिती आहे का, बीडचा ट्रॅव्हलर माणूस. ॲक्च्युली मी काल जेवण करता करता विचार केला, माहिती आहे का. काल आम्ही हैदराबादी बिर्याणी खात होतो, मी आणि माझा मित्र. तर त्या ठिकाणी हैदराबादी बिर्याणी खाता वेळेस माझ्या मनामध्ये हा विचार आला की म्हणलं पटकन आपलं काहीतरी नाव ठेवावं आपण. नामकरण करायचं आहे भावांनो. आत्याचं काम असतं नामकरण करायचं, पण ते मी करतोय, कारण की मी नॉमनक्लेचरचा बादशाह आहे भावांनो. मग नॉमनक्लेचरचा बादशाह असताना मी स्वतःला नाव ठेवतोय बीडचा वाघ. पण बीडचा वाघ म्हणल्यानंतर वाघाला नको भावांनो. वाघ म्हणल्यानंतर वाघ आणि भीकमाग असतं भावांनो. आणि ज्याला आला राग त्याला जेवला वाघ, असं असतं भावांनो. त्याच्यामुळं स्वतःला वाघ न ठेवता तुम्ही मला नाव द्या, मी तुम्हाला नाव सांगतो मला काय नाव आवडेल. माझं नाव असेल बीडचा ट्रॅव्हलर माणूस, ट्रॅव्हलर वाघ. काय तुम्हाला जे आवडेल ते द्या तुम्ही मला नाव. माझा मित्र कुठे आहे गोपाल? अरे हरपाला का काय गोपाल, मला कळलं नाही गेलं राव. सो इसी बात पे, इसी नोट पे अपन चल रहे हैं. गोपाल मिल गया मेरे दोस्त मेरे को. चलो भाई लोग, अभी अपन भगा सकते हैं गाड़ी भंगाट करके. क्योंकि देखो मैं क्या बोल रहा था आपको कि मेरे को गाड़ी चलानी आती है, बहुत जोर से आती है, मगर प्रॉब्लम क्या होती है मालूम क्या मेरे को प्रॉब्लम होती है कि मैं वो गाड़ी चला रहा था तब थोड़ा सा लफड़ा होता है. जैसे कि लफड़ा क्या होता है, सबसे पहला लफड़ा, मेरे गाड़ी को यहाँ पे नहीं कि वो लोकेशन का स्टैंड, यहाँ पे लोकेशन का स्टैंड होता है, वो मैप लगाते अपन वहाँ पे फोन में. मेरे पास तो फोन भी एक ही है जो कि रिकॉर्डिंग कर रहा हूँ मैं उससे. यहाँ पे वो स्टैंड लगा, उसके पास स्टैंड लगा वाला. हिंदी मध्ये कुठं मराठी. माझ्याकडे तर स्टँड नाही आहे भावांनो. मोबाईल बी नाही माझ्याकडे. गरीबी चालली माहिती का, एवढी गरीबी चालली भावांनो. ऐका, शर्ट असलं तर पॅन्ट फाटते, पॅन्ट चांगली असली तर शर्ट फाटते, आणि दोन्ही चांगलं असलं तर फाटते भावांनो. एवढी गरिबी चालली भावांनो. काय सांगू तुम्हाला, गरिबीने बेविशाळ करून टाकलं मला. चाललो मी परत एकदा संभाजीनगरला. ठीक आहे, ओके. नाही, मी बोलत होतो, मी रेकॉर्डिंग चालू होती, बोलत होतो काहीतरी है ना, इंट्रो.
चल ना टाकू ना. पेट्रोल गाड़ी में मूतने का भाइयों, गाड़ी मूतने का भाई, मेरी जान है, मेरी गाड़ी मूतने का नहीं. किसने अगर मेरा मूतने का तुम्हारी हेलो मस्ती मस्ती होणार आहे मस्ती. कधी व्हायचं नाही भावानं, लक्षात ठेवायचं की जागेवर टर्न व्हायचं नाही. पेट्रोल मध्ये पंप आहे का? नाहीये. पुढे कुठं असून भैया? भावांनो पेट्रोल मध्ये पंप नव्हता त्याच्यामुळं. गोपाल पुढे कुठे आहे? पंप मध्ये पेट्रोल, पंप मध्ये पेट्रोल आहे का पुढं? जिओ कुठे माग आहे का इथं? चल ना मग. बरोबर चल ना मग टाकू ना पेट्रोल. नाही अरे इथं इथं म्हणा चल ना मग. खेळ कुस्ती नको. चला मी जाऊ. अरे माझी व्हिजिबिलिटी माझ्या डोळ्याला काय झालं, माझ्या गॉगलवर काय झालं, सगळी चष्म्याची कसं यार अवघडच आहे. म्हणजे एवढं कसं फॉग यायला का मला चष्म्याला चुप मोबाईल, सॉरी चष्मा मोबाईल जान आहे माझे. मोबाईल काय नाटक ना लाव. ये आमचा लीडर ये बात गाडी भेट. बादल में बादल सी चिड़ी. भावांना वापस चाललं माहिती का मी बीड मध्ये वापस. बीडचं बाहेर निघत जास्त माणसांनी का बीडच्या मध्ये जायचं असतं वापस. बीडच्या मध्ये वापस चाललं माहिती का मी. कमून पेट्रोल नाही गाडीमध्ये. पेट्रोल टाकायचं बघ बरं. पंप आहे का रस्त्याला? रस्त्याला पंप आहे का बघ ना. चला हायवेला डायरेक्ट फोन लावायचे म्हणा ह्याला हेल्पलाईनला, ऑन व्हेकल हेल्प. घ्या बघा कधी मी सांगतो तुम्हाला मी पेट्रोल अगोदर गाडीत ठेवायचं. इथं पिंटे तिकडे बी पेट्रोल नाही, इकडे बी पेट्रोल नाही, दोन्ही पंप बंद. घ्या आता कसं जायचं संभाजीनगरला आम्ही. रोज टाइमपास चालला राहू इथं. पण चला मजा यायला लागली भावांनो. सलामवालेकुम भाई लोगों, हम जा रहे थे संभाजी नगर को. जाते टाइम हमको देखे सूरजमुखी दादा सूरज दादा. अरे किधर गए सूरज दादा? यही पे हाँ दिख रहे क्या? रिफ्लेक्शन दिख रहा है मेरे को कैमरे में. मैं मोबाइल के स्क्रीन पर रिफ्लेक्शन दिख रहा, मगर सूरज नहीं दिख रहा मेरे को. सूरज कहाँ पर है? अरे सूरज कहाँ पर है भैया? अरे सूरज ही नहीं दिख रहा मेरे को.
अरे सूरज ही नहीं दिख रहा मेरे को स्क्रीन में, क्या करूं मैं भाइयों। तो इसी नोट पर, इसी प्यारी से ब्ला 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 पर हम जा रहे ले वेरुळ को, आ रही है तुम भी, तुमको नहीं लेके जा रहे हम। भावांनो, सगळे संक्रांती दिवशी घरी बसून तिळगुळ खात बसलात तुम्ही आणि मीच चाललो संभाजीनगरला भावांनो टोल नंबर दुसरा लागलाय आणि जसं की दरवेळेस थांबतो मी, आजही थांबलोय मिसळ खायला। आबा मिसळ, आबांची मिसळ, आबा सॉरी चुकीचं समजू जरा, आबांची मिसळ नाही ती, धाबा आहे आबांचा आणि त्यांची मिसळ आहे, त्यांची नाही ती, त्यांनी बनवलेली भाजी असते, त्यांची मिसळ नाव आहे, हे समजून घ्या काय तर। हा ठीक आहे। सो बसा घरी, खा तिळगुळ, आम्ही चाललो संभाजीनगर मध्ये वेलूरच्या लेण्या बघणार आम्ही। आणि आता शिक दिसायला बरं का, सकाळपासून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय मी, आता शिक दिसायला सूरज माहितीये का, काय सांगू तुम्हाला मी, तर काय खाणार सांगा मला, भेटत तुम्हाला। आता डेस्टिनेशन राहिले फक्त 40 किलोमीटर आणि बघूत आता 40 किलोमीटर, तर आम्ही आता थोडा नाश्ता करायला लागलो, पॅटीस खायला लागलो टोल प्लाझावरच इथं कोणा निघायला आज माहिती की एकटा खायला लागलं म्हणून मी तुम्हाला सांगतो पोहा पण खा, पुन्हा ना खा। गोपालला वाटत होतं मी फोटो काढवले बरं का, ॲक्च्युली मी स्वतःला रेकॉर्ड करवले माहिती आहे का, गोपालला माहितच नाही, गोपाल वाटतं मी फोटो काढवले त्याचा माहिती आहे का माझ्या। गोपाल मला करा कसं बी कर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि आज मी आलो आहे दौलताबाद किल्ल्यापाशी, तर माझ्या मागं आहे तो किल्ला, तर आपण जाणार आहोत तिथं आणि तिथल्या जे प्लेसेस आहेत तिथं एक्सप्लोअर करणार आहेत। तर मी पुढे इन्फॉर्मेशन देईन आणि मी तुम्हाला दाखवून की तिथं काय काय आहे काय काय नाही। तर चला मग आपण डायरेक्ट व्लॉगवरती भेटू तिकडं जाताना। तर आता इथं पोहोचलोत, गाड्या पार्क केल्यात दोन्ही पण, आणि दोन्ही पण गाड्यांना लॉक लावून टाकले, लॉक बहुत खतरनाक आहे, ह्याच्यामधून कुणी विचार करून सुद्धा गाडी काढू शकतं नाही। तर आता मध्ये जाऊच बघू त्याची प्रोसेस आहे काय नाही। इथं तुम्ही डायरेक्ट आलात की गावातून बाहेर आलात की तर तुम्हाला पार्किंग दिसेल, त्या पार्किंगमधून मध्ये यायचे आणि तिथं रेट पण लिहिलेले आहेत 4 व्हीलरसाठी आणि 2 व्हीलरसाठी। इकडं बघा, हे बघा काय माहितीये का, लोकांना काय नाहीच आहे माहितीये का, चांगलं आहे, मस्त, खूप छान आहे बरं का, पण त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल प्लेसमध्ये तुम्ही काय पण करता राहो, शेण खाणाऱ्यांनो, हा ना, कुठंही काही बोंबलत नाव लिहायचे समजायचं। आता हे राजे काय करायचे, राजे लिहायचे, ते खुद राजाचा इतिहास दाखवतोय। कचेरी इमारत आहे, म्हणजे ह्या ठिकाणी जर केस झाली कुणावर तर ह्या ठिकाणी केस करायची होती। अरे काय वातावरण राव,
काय गार हवा, काय वारा, काय डोंगर, काय झाडी, एकदम ओके मध्ये मग तो म्हणतो. हे गोपाल शूटिंग करायला आहे. आता आम्ही तिकडे जायचंय बरं का आम्हाला, पण आमच्या गांगात किडा आहे माहिती आहे का, की इकडं काहीतरी काय आहे बघायचं, इमारत बघायची आम्हाला इकडं कोणती तरी, तर ती घेऊन यायची आम्हाला. ऐ येऊ का घेऊन? तर हे जो गोपाल आहे हा गोपाल आहे, हसतो कसा. हॅलो गाईज, हॅलो गाईज, वेलकम बॅक टू हॅलो गाईज. दिस इज सौरभ जोशी. दिस इज पियुष बन्सल, द लेन्स कार्डचा मोठा भाऊ. सौरभ जोशी छोटा भाऊ. गार्डन टाईप बनवून ठेवलं इथं सगळीकडे असं. आणि एक किल्ल्याचं तटबंद आहे. आणि एक माकड तिकडे वर बसलंय ते पण बघत असेल मला. तुझा मित्र बघ, ते माकड त्याच्या मित्राला बघायला लागलाय. तू म्हणजे असं माझा मित्र खाली कसं काय गेला. वरी पण एखादं माकड असं मोबाईल घेऊन जाईल, त्यापेक्षा आपलं. मला काय माहित नाही, हे गोपाल घेऊन चाललाय मला. मी हरवलो गोपालच्या बोकांडवर बसायचं. मजा येते का नाही? मजा घ्यायची मजा येईल. एवढंच ब्लॉड करतो माहिती आहे का मी. लोक असं थोबाड बघतात माझ्या, की म्हणतात काय येडं बिडं झालं का काय पोरग हे. पण भैयांनो मी काय बोलतो तुम्हाला, मग काय माहिती. तू थोडा बघा, ह्या ठिकाणी इमारत आहे. कायची इमारत? ह्या ठिकाणी बसायचं, चबुतरावर बसायचं मस्त पैकी. इथं चिंचा खात इथं या बघा, इथं पाठीला बसायचा चिंच खात. अरे बिल्डिंग तुटली सगळी तिथं, बिल्डिंग तुटलेली इथं तर. भावानं थोडक्यात मी सांगतो तुम्हाला, मग कुठं घेऊन जायच्या लायकीचं नाहीये बघा. कुठं तरी जावा तर सगळीकडले बोलणे खातो मी. आणि ये बात देख रहे हो दया, देख रहे हो अंग्रेजी बोल के बातों को कैसे घुमाया जाता है. आणि पाऊस यायलाय, पाऊस. बारिश हो रेली, बारिश अयो बारिश हो रेली. पुन्हा इथं विहीर. वा होय. हॅलो 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 हॅलो. भावांनो इथं विहीर आहे जे की खूप खोल आहे. आणि गेलो तर मेलो म्हणून खाली जायचं नाही मला. मी चाललो वरी. काय थांबा एक मिनिट. हे गोपाल इथं. आणि विहीर खोल आहे खरं. अरे खरंच खोल आहे म्हणा, काय जोक चालला का इथं. आणि मग एवढ्या खोल विहिरीमध्ये जाऊ नका. जोक बिक समजला का काय तुम्ही? हा उडलो बिडलो तर काय खरंय माझं? तुम्ही जबाबदारी घेणार का माझी? हा होय, जबाबदारी घेणार मग, नाहीत तर काय. मग अशा प्रकारे इथं आलो तो. अरे हर हर महादेव भावांनो, मी काय सांगतो तुम्हाला माहितीये का? तुम्ही काय आजकाल त्या पुरींना बघता, उघड्या नागर इंस्टाग्रामच्या पुरींना बघता. अहो मराठी माणसाला सपोर्ट करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. बघा कुणीच पुन्हा भारतामध्ये कुणी येऊ शकत नाही. त्या ठिकाणी आलोय बघा मी. ह्या दगडावर पाठवलं मी बघा, ह्या दगडावर पाठवलं मी. तिथं कुणीच नाही जाऊ शकत. मी आलोय बघा भावांनो. मी काय म्हणतो तुम्हाला, काय तुम्ही इंस्टाग्रामच्या उघड्या पुरींना बघता, तुम्ही मला सपोर्ट करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. पॅरडी कशी वाटली? आणि भावांनो मी काय सांगतो तुम्हाला माहिती आहे का, की मोदी है तो मुमकिन है भाइयों. मैं क्या सांगू तुम्हाला की मोदी है तो ये मुमकिन नहीं, लेकिन हाँ ये तो मुमकिन होगा भी नहीं. किसी बाप को इम्पन मुमकिन. हाँ देयर इज नथिंग, जस्ट वेल तोटे वाला है सब कुछ. आई थिंक अबे मला इंग्लिश येते, मला बोलता काय ना. नो नो नथिंग. हा ना, काय झालं माहिती आहे का? बोल ना कमीत कमी. This person just asked me about is there anything, आणि मला इंग्लिश येते माहिती का, बोलताय ना मला. अबे तुम्ही बघताय तुम्ही सोशल इंटरॅक्शन पाऊस यायला. हा तुम्ही बघताय सोशल इंटरॅक्शनची काय वाट लागली माझी. सोशल इंटरॅक्शनची काय वाट लागली. इंग्लिश बोलता येत नाही. इंग्लिश आईच्या गावात. ए चल रे चल. हा
करायचं नाही. जर तुम्ही थोडं चलत चलत येऊन फिरला असतं तिथं बसायला पण आहे. हां ह्या ठिकाणी चबूतर आहे आणि गोपाल कबूतर आहे. हां मला रोस्ट करू नको मी असं व्यवस्थित करीन मग. बेटे कॅरीमिनेटीने माझ्याकडून हे घेतलेले. काय एकदा परत एकदा बोल, परत एकदा मग. कॅरीमिनेटीने माझ्याकडून क्लासेस घेतलेले रोस्टिंगचे. अजय काय बोलला बघ भावा तुला मी पोटॅटो तुला मी स्टॅक करतोय. हे काय नाव तुझं अँग अनन्य तापी तुला मी शेअर करतोय भावा. ही अजय पुस्तक गेली पाहिजे, ही अजयची बदनामी करायला हे. ओके सो धान्य गाया बैल बांधायची. इथं गाय बैल बांधायची आणि गोपाला तिथं बांधायची. तांगड्याचं म्हणणं आहे की त्यामध्ये पहिलं गाया बैल ते बांधायसाठी केलेलं असेल. मला वाटतं की सैनिक लपवण्यासाठी पण केलेलं असेल. सैनिक लपवायचं कसं तिथं? अरे या घरामध्ये जाऊन लपवते ना, घर आहे का ते? म्हणजे बारकाले दिसणार नाही. दिसणार नाही का ते? भाऊ ना तुम्ही बघताय समोर काय, पण मला रेकॉर्ड करायचं माहिती का? 100 मीटरवर किंवा 200 मीटरवर तुम्हाला असं बसायला पण दिलेलं आहे. कारण कुणी जर थकलं तर. आलो मी जरा बघून 1 मिनिटात वरून. नका भाऊ भीती वाटते मला. आपण वर जाऊन बघायचं. नका वरी गेलास तर वर जाऊन गोपाल तसंच. नाही माझं म्हणणं काय माहिती आहे का, एकदा वर गेलं ना भावांनो तर वर जावं लागेल पुन्हा. असा ऑफ रोड आलाय. हां ऑफ रोड गाडी जरी चालणार नाही ऑफ रोड. ऑफ रोडिंग एकदम मंदिर आहे इथं. चला हत्ती तलाव. अरे हत्ती तलाव सगळीकडेच आहे खरं. कसं काय तिकडे होता हत्ती तलाव? नव्हता राजगडवर? हा तिकडे मी गेलो. रायगडवर हत्ती तलाव ना, रायगड. भारत माता इसे कुछ नहीं आता. तो इसी बात पे भाइयों और उनकी प्यारी प्यारी बहनों हम जा रहे हैं हत्ती तलावाकडे. हत्ती तलाव आणि भारत माता मंदिर. भावांनो प्रश्नात प्रश्न हत्ती तलाव. आणि तुम्हाला एक गंमत सांगू मी, कुठं बी जाऊ देऊ हत्ती तलाव असू नाही तर काही असू, पोर नाव कोरायच्या किडे जाणारच ना अंगामध्ये. हा बघा नाव कोरली दिसले काय बघा. रझा काय शमशीर काय नाव आहेत. काय गरज नेमकं? अरे काय गरज तुम्हाला हां कमून नेमकं? हां खरंच जर पाणी आलं ह्यात पाणी शासन. गोपालचं म्हणणं असं आहे. हां हे काय माहिती का भावांनो? हां बरोबर गोपाल. प्रश्नात प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न. जेवढे बी मंदिर बघतो तू जसं की भारत माझा मंदिर आहे बघ दिसते समोर. हे जरा चालू होते ना, हे मंदिर आहे ना, हे मंदिराचं डोम मुस्लिमच्या मस्जिदसारखं का असेल? वरचा जो डोम आहे आपलं बघा, आपण हिंदू मध्ये कसं आहे माहिती आहे का? नंतर खूप जणांनी राज्य केलं ना ह्यामध्ये. तर ती पहिले त्यांचं काहीतरी आसन मुस्लिमचं, मग ते हिंदूंनी जेव्हा तिथं दिसलं त्यांना तेव्हा त्यांनी मंदिर बनवून टाकलं. ना हा हे निर्माण आपल्या माणसाने केलेलं आहे. त्यांनी वरचं शिखर बनवलं का फक्त? आपल्या हिंदू मध्ये मुतायला माहिती का इथं? अरे किल्ल्यामध्ये मुत्त का कुणी? हा गोपाल हसायला काय तू? त्यांना हा बघ गोपाल काय गोपाल घाण की समोर ते बघ काय राव डायपर फिरतं का तिथं? सॉरी गोपाल नाही भावना तू. भाई जंगल इस जंगल में घनदाट जंगल असं. बाबा मस्त आहे ना राव दोस्तो. मेरे दोस्तो चल मध्ये चल. कुणीच नाही काढले चपला. चल रांजण पाणी प्यायचं. तुम्ही तर असतात का? तुम्ही तर असतात. हां अच्छा
हत्ती तलाव. हां ऊन कसलं पडलं इथं आल्या. हां मग गोपालला बघितलं की सूरज उजाडला बुवा. पुढं आहे भारत माता. हां प्रश्न होता की बघा इथं बी बघा तुम्ही वरी बघा मध्ये मंदिर देवी आपली बरं का, पण वरी बघा डोम कसा आहे थोडासा मुस्लिम समाजासारखा आहे. असं काय माहिती आहे का ॲक्च्युली की ज्यावेळेस पताका नाही तर काहीतरी होत असेल त्यांची सभा किंवा स्ट्रिक्ट केलेलं असणार आहे, कॅमेरे बिमेरे लावलेले असणार आहेत. कसलं वातावरण राही काढलं, छान एकदम वातावरण आहे भावान, एकदम असं मस्त वातावरण छान. अरे हे काय घाण आहे यार, हे एवढं सगळं छान हे नाही सॉरी बाजू सर मजाक सॉरी भाऊ, हे सगळं छान वातावरण आहे. गोपाल लांबच गेला नाही आपला भाऊ आहे गोपाल, आपला दोस्त आहे भाऊ, दोस्त गोपाल स्माईल कर. हे मध्येच काय घाण है ना, मस्त भाई. मला हे वाटायला माहिती आहे का, बघा ना तुम्ही वरी सगळं हे बघा कसलं भारी आहे, आणि किती सगळं लांब लांब पोचतो तेच आहे. एखाद्या पिक्चरची शूटिंग होईल माहिती आहे, एखाद्या मोठ्या तसल्या ह्याची असते ना, ते काय होते एखादा कोणचा पिक्चर असतो ना राजा महाराजांच्या काळामधला तसल्या पिक्चरची. हां पौराणिक समजा उदाहरणार्थ मी उद्या परवा मी राहतो ना इथे फिल्म शूटिंग केलं माहिती आहे का, इथं काहीतरी असायला पाहिजे माहिती आहे की इथं, पण हा बरोबर म्हणतो सध्या. आणि हे नावं बघा, हे काय PD धनश्री, काय हे काय पाले दीपाले काय हे, हां कुठे सुनील हे धनश्री काय आहे धनराज, हां धनश्री मामाच पोरग आहे ते. धनश्री नाव काढलंय माहिती का ते नाव कव काढलेलं आता काढून देत नसते, आता डायरेक्ट मदीनेच असते. का तू इथं जर तू आहे गोपाल, तू इथं अचानक इथं थांबलो बरं का, मी अशा बघा लक्षात नाही इथं मी असं थांबलो असं हां, आणि तू माझ्या समोरून इथं नाव काढलं कोण बघणार आहे. पण तेच ना, आपल्यामध्ये एथिकेट्स आहेत, आपल्यामध्ये मॅनर आहे ना, आहे ना, हां हां हाय नाही रे, आपल्यामध्ये थोडंसं आहे बरं का, त्याच्यामुळं आपण बिनलाज नाही येतं, बाकीचे बिनलाजे माणसं येतं. हा दरवाजा, ह्या दरवाजामधून बाहेर जरा बघायचं बिगायचं जरा चल पुढे जायचंय धमनी गोपाल. ज्योतिर्लिंग झालं पाहिजे, माझं दुसरं काय नाही. तुम्हाला टायट्युली खूप जणांनी राज्य केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे इथं तुम्हाला सगळ्यांनी वापरलेले तोफ बघायला मिळतील, यादवकालीन पुन्हा मुघलकालीन, आणि ज्यांनी ह्यावर राज्य केलं त्यांनी सगळ्या तोफा जे वापरले त्याचे इथं मॉन्युमेंट करून ठेवलेलं आहे एक्झाम्पलसाठी बघायला गेलं तर. आणि हे किती मोठ्याला तोफा इथं, काही लोखंड आहेत, काही पितळ आहेत, अशा सगळ्या तोफ बनवून ठेवले आहेत. कोणची तोप आहे, काय आहे ही, मेंढी तोप, मेंढीवर दोन वागत कर, ही काय ही नाही. देखो भाइयों मैं कहाँ पर हूँ, मैं यहाँ पर हूँ. गोपाल म्हणत होता की आता लय थकलोय मी, आंघोळ करायची. म्हणलं गोपाल तुला पवायला नदी आहे ना भावा, हा पाणी आहे माहिती का ते, खरंच शेवळचं पाईप फाटायली बाबा बाबा बाबा. हा ना यार काय हे गोपाल फाटायली माझी माहिती का. हे कोण आहे, तू घरी पण आलो काय. काय नाही, हा याच्यामध्ये मगरी होते भावांना माहिती आहे का, किल्ल्यावर
हा ना नमस्कार. हा हा नमस्कार महाराष्ट्र मित्र. गोपाल अंधेरी मार्ग डार्क पॅसेज. त्यांना माहितीच नाही मी इकडे आलो. त्यांना वाटलं कृष्णेश्वरला चाललं म्हणून. त्यांना अरे बघ ना इथं अंधेरी मार्ग म्हणजे खाली अंधार अंधार. पडका अरे लेडींच्या जागा आहेत मध्ये आम्ही पूर्ण तुम्ही बघितलं असं ना व्हिडिओ. हा गाडी गेलेलं. कोण आहे नेमकं गोपाल? बहीण आहे तुझी? हां ते माणूस खूप म्हणतो ना. यहाँ से अंधेरा सावधानी बरकी लगा. एवढंच. पण फोन कसं काय केला? हॅपी मकर संक्रांत. यार हॅलो झालं मार उडी चल. उडी मार उडी मार उडी मार चल. उडी मार ना खाली. काय म्हणतो? हां अरे कुठं आलो आपण गोपालच्या? असं कुठून कसं आलो आपण असं नेमकं? तर मी सध्या आलोय ह्या किल्ल्याच्या टॉपवरती. तर इथून तुम्हाला सगळं दिसू शकतंय आणि जे जे इथं आहे किल्ल्यावरती जुन्या जागा ते सगळं तुम्हाला दिसतं इथून. आता सगळा किल्ला एक्सप्लोअर झालाय आणि आता जायचं आपल्या दुसऱ्या डेस्टिनीकडे. म्हणजे बरं का माझं बघितला पण माहिती आहे किल्ला. आणि बरं जण म्हणतात की पडक आहे काय चांगलं नाही बघायला नाही. बरं का ऍक्च्युली काय माहितीये का, हे किल्ले आहेत माहितीये का, हे आपले जर काय टुरिस्ट स्पॉट नाही माहितीये का, टुरिझम स्पॉट नाही आपला हा. हे आपली हिस्ट्री आहे. ह्याला हिस्ट्री सारखं जपा. आपला हा भूतकाळ आहे ना, ह्याला तसं जपा. असं नाही की टुरिस्ट आहे किल्ले भारी दिसलं पाहिजे सुंदर दिसलं पाहिजे असं नका करू. माहितीये का ही चुकीची गोष्ट सगळं. बघितलं का लाल ऍपल? ऍपल काय काय नावायचं? जाम जाम. अरे इंग्लिश मध्ये काय नावाला? अरे इंग्लिश मध्ये काय नाव? मी विचार करलो काय म्हणते. काय नाव इंग्लिश मध्ये याचं? आय डोंट नो. गोवा. रेड गोवा. भैया दे दो यार ये जरा. दो दे दो यार खाने को बस. 3 किलो ना फिर आ जाएंगे. नमस्कार मित्रांनो. फायनली प्रवास करून थकत रडत पडत पोहोचलो एल्लोरा केव्सकडे. आता एल्लोरा केव्सच्या जवळ मंदिर पण आहे कृष्णेश्वराचं. बरोबर. जायचंय कुठं नेमकं? एल्लोरा केव्सकडे जायचं का कृष्णेश्वरकडे जायचं? पहिल्यांदा मी शूजला टाईट करतो म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे शेअरचे थोडी एल्लोरा केव्सच्या पार्किंग जवळ गाड्या पार्क केल्यात आणि इथून चालत जायचं कृष्णेश्वराकडं.
यांची आयडिया यांची हा. आता बघू पस्तावा होतोय का नाही तर हा. नाही होणार, हे मी लिहून देतो. काय करतो लिहून देतो, नाही होणार. बर लक्षात ठेवा ही गोष्ट हा. हेच ते चेहरा आहे. मिलते हे फिर कभी. काय म्हणलं गोपाल परत एकदा पण. कुछ भी. काय काय दिसतं इथून. एक किल्ला इथून दिसायला लागला, ते दौलताबादचा. दौलताबादचा किल्ला इथून दिसतो. दौलताबादचा किल्ला इथून दिसायला लागला. परत एकदा काय दौलताबादचा किल्ला इथून दिसायला लागलाय. त्याचा हा किल्ला आहे का तो. सॉरी मिस्टेक हो गई तो किल्ला नाही देऊ. मोय मोमेंट, लेट्स द मोय मोमेंट. आता ट्रायपॉड बंद केला बरं का मी. गोपालला काहीतरी म्हणत होतं म्हणून परत चालू केलं. काय म्हणलं गोपाल. मला एक आहे गोष्टीचा पस्तावा व्हायला लागला, गाडी इथं आणायला पाहिजे होती, कारण की आता पाय दुखायला लागले. क्या कर सकते. थकलं गोपाल. हां थोडं खरं चल ना पाहिजे अजून. पाहिजे नको. इथं येण्यासाठी तुम्हाला संभाजीनगरमध्ये यायला लागेल आणि तिथून स्टिअरिंग ऑटो किंवा इथं बस पण येत असेल, पण सकाळी बस असेल इथं आणि दुपारी पण असेल, पण एक्झॅक्ट माहीत नाही मला, पण सकाळी आहे माहिती. मला काही माहित नाही बरं का. पण यार तू एका रिक्षावाला विचारलं बरं का कुठं जायचं म्हणून. गोपाल काय म्हणलं त्याला तू. घरी. घर कुठं तुझं. बीड. तू कुठं सध्या. संभाजीनगर. लाज वाटते तुला. नाही बिनलाज पोरगा हे. ह्याच्यामुळे कुठे घेऊन जात नाही माहिती घ्यायला मी. काय सांगू तुम्हाला. घृष्णेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शन घेता वेळेस एक अनुभव झाला मस्त. सांगतो तुम्हाला माहिती आहे का मी, की तुम्हाला माहिती आहे महाराज घृष्णेश्वर मंदिरामध्ये जर जायचं असेल तुम्हाला तर जेंट्स लोकांना शर्ट काढून जावं लागतं. हो शर्ट काढून जावं लागतं माहिती आहे का जेंट्स लोकांना. तर मध्ये चाललो होतो मी जेंट्स, आणि जसं जसं लाईन पुढं जाईल ना तसं तसं मग सगळे लोक शर्ट काढत होते. मी पण म्हणलं की मला पण शर्ट काढावंच लागतं माहिती आहे का. ती इथं ट्रेडिशन आहे की शर्ट काढावं लागतं म्हणून. आणि जसं जसं लाईन पुढे चालली तसं तसं शर्ट काढायलेत लोक. आणि मला एवढं एन्झायटी व्हायला लागली, ते जवळ यायला लागले. मला पण शर्ट काढायचं, जवळ यायला लागलं शर्ट मला काढायचे. फायनली एन्झायटीवर काबू केलं, काढलं शर्ट. आय मग इथं काय शिकलो तुम्हाला मी, की एन्झायटीवर कसं ताबा ठेवायचा. आणि हां ठीक आहे ना यार सगळे काढतात आपण बी काढा म्हणलं चला. मग एन्झायटीवर ताबा केला माहिती आहे का. दिसतंय का इथं पाया पडून आहोत माहिती आहे का मी बाळांनो. उगा नाव आहे माय ज्योतिर्लिंग. तुम्ही 12व. हां बोल नको आला. सॉरी बाबा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर व्हिडिओ. आणि आता आपण चाललो होतो एलोला. तर आता इथं आम्ही आलो होतो एलोरा केव्हजवर, आणि तुम्ही तिकीट ते काढल्यानंतर तुम्ही डायरेक्ट येताल असं ह्या रस्त्याने डायरेक्ट मंदिरापाशी येतात. आणि ह्याला कैलास टेम्पल पण म्हणतात. आणि ह्याची एक विशेष गोष्ट म्हणजे हे पूर्ण एक स्टोनमध्ये कट करून बनवलेलं आहे. वार बुधवार आज असते सुट्टी. हॉटेल तिरंगा. तिरंगा नाही रे भाव, हॉटेलच नाही भावा. वेरूळच्या लेण्या. ठीक आहे. वेरूळच्या लेण्या भावांनो. कोणच्या लेण्या. वेरूळच्या लेण्या. हां ह्यामध्ये एक ट्रिक म्हणजे एकदा जर कोणी दिसलं का ते सारखं दिसतंय. गोपाल एकदा जर कोणी दिसलं का तीनदा तेच माणूस दिसतंय. तुला माहिती नाही नॉर्मल नाही गोपाल. इट्स सायकोलॉजिकल, म्हणजे आपली ब्रेन त्या व्यक्तीला लगेच दुसऱ्या बार ट्रेक करताना आपल्या आईसनी बघितलं की ते ऑटोमॅटिक आपल्याला ट्रिगर होतं. पण असं ट्रिगर होत नाही. ओके तुला माहिती नाही नॉर्मल नाही गोपाल. आय डोंट नो. इट वर्क्स. तर आता सगळं झालंय एक्सप्लोअर. ते आता डायरेक्ट जायचंय गाडीपाशी, जेवण करायचंय मस्तपैकी आणि डायरेक्ट बीडचा मॅप लावायचा आणि बीडला जायचं. ताण नाही, टेन्शन. नमस्ते. मी जेवायला ताट दाखव ना तू. जेवायला ये. तर आता जेवायला लागलोत आणि थोडंच राहिलंय, म्हणजे 100 किलोमीटर राहिले. थोडं झालंय आणि 100 किलोमीटर राहिलंय. तर थाली मागवली, जेवण करू फटाफट आणि पुन्हा 100 किलोमीटरचा पॅच आहे तर 50-50 मध्ये डिवाइड करून जाऊ.
Mm-hmm.